नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश तागड आणि हिडन जेम्स ऑफ औरंगाबाद केव्ज छत्रपती संभाजीनगर डायरीज या एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत. तर या भागामध्ये उर्वरित पूर्व भागातील 6 ते 10 या लेण्या आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत हिडन जेम्स ऑफ औरंगाबाद केव्ज बघायला. मित्रांनो, आता आपण आहोत लेणी क्रमांक 6 मध्ये. या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथली भव्य बुद्धांची मूर्ती आणि गाभाऱ्याच्या बाहेर कोरलेल्या सप्तमातृका आणि गणपतीच्या मूर्ती. मित्रांनो, आता आपण आलो आहोत औरंगाबाद लेण्यामधील सर्वात फेमस अशा लेणी क्रमांक 7 मध्ये. या लेणीला औरंगाबाद लेण्यांचा दागिना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही लेणी मुख्यत्वे तिच्यातील सुंदर कोरीवकाम आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे एक विहार प्रकारचे लेणे आहे जे बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी बनवले होते. यामध्ये एक मुख्य दालन, मध्यभागी गर्भगृह आणि बाजूला ओट्यांसारख्या खोल्या आहेत. मित्रांनो, आता आपण आलो आहोत लेणी क्रमांक 8 जवळ. ही लेणी पूर्णपणे तयार झालेली नाही. इथल्या मूर्त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. मित्रांनो, ही आहे लेणी क्रमांक 9. इथे आपल्याला भगवान बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे महापरिनिर्वाण शिल्पाच्या रूपात पाहायला मिळतं. लेणी क्रमांक 10 ही अपूर्ण आहे. तर मित्रांनो, ही होती औरंगाबाद लेणी. शहराच्या इतक्या जवळ असूनही इथली शांतता आणि हे कोरीवकाम आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातं. नक्कीच छत्रपती संभाजीनगरच्या या लेण्यांना भेट द्या आणि हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा.